गुड मॉर्निंग. आज आहे पहिला दिवस आपल्या डेली ब्लॉगचा आणि आता वाजले सकाळचे 11 आणि मी जस्ट उठली आहे. पण बघूया आज दिवसभर आम्ही काय काय करते. मी माझं डेली रुटीन काय आहे. मी माझ्या मम्मीला कशी होते. सध्या माझ्या मम्मीने माझ्यासाठी उपमा बनवून ठेवलेला आहे, तर उपमा खाऊन आपण बघूया आता पुढे आपण काय काय करतो. सो आहे व्ह्यू माझ्या बॅल्कनीमधून. ब्युटिफुल राईट. लेट्स सी आमच्या मम्मीने काय बनवलंय ते नाश्त्याला. काय बनवलंस? उपमा आणि तिथे चाय होते. हो 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 हो, काय सुंदर माझ्या मम्मीने माझा उपमा आणि चाय तयार करून दिलेलं आहे आणि इकडे ती पण खाते. थँक्यू मम्मी. वेलकम. सो आपला नाश्ता करून झालेला आहे आता, आणि आता माझ्या मम्मीचं सगळ्यांना फोन करून बोलणं चालू आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो हाय फ्रेंड्स, आपण परत आलेलो आहोत. आता वाजलेले आहेत 3:30. सो आपण थोडंसं काम करून, कारण की आपलं अजून एक चॅनल आहे माझ्या मम्मीचं, कविता फूड अँड व्लॉगचं. त्याच्यामध्ये आपण थोडेसे मेन्यूज काय काय बनवणार आहोत, आज काय बनवणार आहोत त्याची प्लॅनिंग करत होतो. आणि कसं आहे ना, आता आपलं जेवणाचा वेळ झालेला आहे का, आपण खिचडी बनवलेली आहे साधी, कारण आम्ही खूप काल यमी जेवले होतो. जसं बिर्याणी होती, चिकन वडे होते आणि खूपसे वेगवेगळे पदार्थ होते. पण एवढं हेवी खाल्ल्यामुळे आता आज थोडं पोटाला आराम पाहिजे म्हणून आपण सिम्पल जेवण जेवत आहोत. इव्हनिंगमध्ये आम्ही लोक एक नवीन एक डिश बनवणार आहोत, त्याच्याबद्दल तुम्हाला अपडेट भेटतच राहील. सध्यासाठी दाखवते मी आज आम्ही काय खाणार आहोत. आमची खिचडी दाखवते तुम्हाला. आपली खिचडी तयार आहे, गरम आहे खूप, मला उकडतच नाही आहे. आपली खिचडी तयार आहे. थोडी पाणीशीरच माझी मम्मी बनवते आणि मला सांगितलं गेलं आहे की पापड भाज. सो पापड भाजी. सो चला आता गॅस लावून घेऊया. मी गॅसला बटनच नाही दाबलं. सो पापड भाजून घेऊया. आमच्या घरात थोडेसे ड्राय रोस्ट पापडच खातात, म्हणजे फ्राईड एवढं कोण खात नाही, कारण की खूप ऑइली पण असतं आणि बोलतं ना हेल्थसाठी पण, कोलेस्ट्रॉलसाठी पण खूप इश्यू असतात. म्हणून ऑइली जेवण थोडं आम्ही अवॉइडच करतोय सध्या. आधी खूप खायचो, खूप ऑइली खायचो आम्ही लोक. आता पण आम्ही ऑइली खाणं बंद केलेलं आहे. तर आम्ही 3 लोक आहोत जे जेवणार आहोत. सो आपण रोस्ट करून घेऊया आणि मग मी तुम्हाला आपलं साधं सुधं जेवण तयार आहे. ही साधी खिचडी आहे, दही, लोणचं आणि पापड सोबत आपण हे खाणार आहोत. कारण की काल खूप जास्त हेवी जेवण झालेलं, म्हणून ह्यावेळी सध्या शांत हलकं जेवायला पाहिजे. ते मम्मी भाकऱ्या करताना मम्मी आपली तर खिचडी खाऊन झालेली, आपण भाकऱ्या कशाला? पप्पांसाठी पप्पांसाठी बनते भाकरी आणि टॅमॅटोची चटणी बनवलेली आहे. आपली भाकरी झालेली आहे. ही कुठली भाकरी आहे मम्मी? ज्वारीची भाकरी झालेली आहे. एक साइड भाकरीची झालेली आहे. आपण आता हिला पलटणार आहोत. मम्मी आज तू काय टाकलं रे आपल्या ब्लॉगवर? नक्की नाही केलंय का? मग आज काय व्हिडिओ नाही झाला रे तुझ्या ब्लॉगवर? कुठला व्हिडिओ टाकशील?
रेसिपीचा. पनीरची बनवू कुठली तरी रेसिपी. पनीर भुर्जी पण बनवलेली आहे. पनीर भुर्जी नको बनवूस. आय मीन पनीरची कुठली रेसिपी बनवू दे, मी पलटते. थांब, येणार. मला येत नाही. अशी वाकडी का ठेवतात? शिजण्यासाठी. जेनो काम तेनो करे, दुजा खाय तो गोता खाय. दुजा करे तो गोटा खाय. मुहावरी नाही येत मला. ही भाकरी एक साईडनी झालेली आहे. आता आपण हिला बाहेर काढणार. काय टमटमीत फुगली बघू शकता. वाव, मस्त अशी फुगलेली आहे. गॅसवरच झाली आपली भाकरी. मग आपल्याला त्याला बाहेर काढायची गरज आहे ना. सो तिकडे माझी मम्मी बनवते भाकरी, टमॅटोची चटणी माझ्या पप्पांसाठी. आणि ज्यांना माहीत असेल, माझी मम्मी खूप अप्रतिम स्वयंपाक बनवते. आणि तिचं एक स्वतःचं चॅनल आहे, कविता फूड अँड व्लॉगचा. डू सबस्क्रायबर. आणि आपल्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे आपण रेसिपीज टाकल्यात. स्पेशली ती मालवणी टाईपच्या रेसिपीज टाकते त्याच्यात. आलेले आहेत. हाय पप्पा. सो आता संध्याकाळ झालेली आहे. 7:15 झालेली आहेत. आणि माझ्या मम्मीच्या किचनमध्ये आपल्याला एक ऑर्डर आलेली आहे. तर बघाच माझी मम्मी काय बनव. इथे चायसाठी पाणी गरम करत आहोत. आपल्या चायसाठी पाणी गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही घालणार आहोत स्पेशल मसाला. आपली चाय त्या मसाल्याबरोबर व्यवस्थित उकडलेली आहे. आता आपण ह्याच्यात घालतोय आलं, चेचलेलं आलं. आणि ह्याला व्यवस्थित उकडायला द्यायचं. चायमध्ये अद्रक टाकल्यावरती अशी दिसते. ह्याला व्यवस्थित उकडी येऊन द्यायची. चायला उकडी आलेली आहे. ह्या पॉइंटला आपण टाकणार आहोत शुगर. आपल्याकडे पाठीमागून फरमाईश आलेली आहे की गुळाचा चाय पाहिजे, तर आपण गुळाचा चाय बनवतो आहे. गुळाचे क्यूब्स आहेत 1 2 3. मम्मीला ऑर्डर आलेली आहे भेंडी मसाला, दही भेंडीची. तर आपण अशी उभी भेंडी कापून घेत आहोत. दाखव, अशी उभी भेंडी कापून घेत आहोत. आणि तिकडे आमच्याकडे एक माणूस ठेवलेला आहे भेंडी पुसायला. टू माय चाय. आपली चाय उकडलेली आहे. आता ह्याच्यात घालणार आहोत आपण चाय पावडर. आपण ह्याच्यात टाकणार आहोत 2 चमचे चाय पावडर. हो आम्हाला माहिती आहे, आम्ही स्ट्रॉंग चाय पितो. चाय व्यवस्थित उकडून झाल्यावरती चाय पावडरचं एकदम अर्क उतरल्यावरती आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत दूध. आणि त्याच्यानंतर पण उकडून घेणार आहोत. चाय उकडलेली आहे व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दूध. आणि दुधाची मलाई निघाली आहे जी मी खाणार आहे. आला दुधाची मलाई. तयारी चाललेली आहे आपल्या शूटिंगची. आपण आता कृतीकडे वळताना इथे आमची अजून तयारी चाललेली आहे. मम्मीचे जेवण लाईटमॅन इथे आमच्या व्हिडिओजला लाईट देतात. आपल्याला आपल्या किचनमध्ये ऑर्डर आलेली दही भेंडी आणि चपातीची. तर इकडे आपण चपात्या करून घेतो. इथे आपण चपाती भाजतोय. एक साईड झालेली आहे चपातीची आणि पलटूया. चपातीला व्यवस्थित शिजवून घ्यायची. आता पाठीमागे व्यवस्थित शेकलेली चपाती. चपातीला मग कोण तूप पण लावतं ना. आपण तूप लावत नाही, कारण तूप लावलं की चपाती कडक होते. तेलाची घेऊन जाताना चपाती टाका. आणि काय काय तेल लावत पण नाही, सुकी चपाती टाका. अशा प्रकारे चपाती कंप्लीट होता. प्रकारे आपले शूटचं डेकोरेशन करताना आपल्या ऑर्डरची प्रकारे आपली ऑर्डर तयार झालेला आहे. भाजी, पापड, चपाती आणि पिकल.
सो आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता शतपावली करायला चाललेलो आहोत आणि डीमार्टवरून दूध, फ्रूट्स आणि नाश्त्याला काहीतरी सामान घ्यायला जाऊया. आमचा डीमार्ट हल्ली 5 मिनिटावरच आहे. चला. सो आता आपले वाजले आहेत 9:30. मम्मा डीमार्ट चालू असेल ना? होय. आपण आता पोहोचलेलो आहोत. त्या रस्त्याच्या एंडमध्ये आपलं डीमार्ट आहे. झालेली आहे. आले होतो एक सामान घ्यायला, एवढं घेऊन चाललेली आहे. इट्स ऑलमोस्ट 10:30 नाव आणि आपलं शॉपिंग आणि सगळं झालेलं आहे. आणि इट वॉज अवर फर्स्ट डे ऑफ ब्लॉगिंग, तर आम्हाला खूप मजा आली. आपण उद्या भेटूया नवीन ब्लॉग बरोबर. डे टू डे लाईफचा ब्लॉग आम्ही टाकत आहोत. डे टू डे लाईफमध्ये आम्ही काय काय करणार आहोत ते सगळ्याचा ब्लॉग आपण टाकला. चॅनल आहे ज्याचं नाव आहे कविताज फूड अँड ब्लॉग, ज्याच्यामध्ये आम्ही चमचमीत आणि चांगल्या चांगल्या रेसिपीज एकदम इझी पद्धतीने दाखवत असतो. आणि उद्याच भेटूया याच टायमावर आपल्या नवीन ब्लॉग बरोबर. आणि अगर तुम्हाला आमचं कंटेंट आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, ज्यांनी आमचे जे पण नवीन व्हिडिओज येत राहतील त्यांना तुमची अपडेट भेटत राहील आणि तुम्ही सगळ्यात पहिला बघायला याल. आणि माझ्या मम्मीच्या चॅनलचं लिंक जे आहे त्याचा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीन. आणि अगर तुम्हाला पर्सनल म्हणजे अगर तुम्हाला आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम या कुठल्याही हँडलवरती फॉलो करायचं त्याचं पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल.